चेक बाउन्स झाल्यानंतर नेमकं काय करायचं? आपण आपल्या आर्थिक व्यवहारासाठी बऱ्याच वेळेला चेक घेत असतो, परंतु तो जर चेक बाउन्स झाला, तर त्याचं नेमकं काय करायचं याबाबत आपल्याला माहिती नसते. चेक ज्यावेळेला बाउन्स होतो, त्यावेळेला बँक आपल्याला त्याबाबतचा मेमो देते. बँकेकडून आपल्याला मेमो मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये ज्याने आपल्याला चेक दिलाय, त्याला आपल्याला डिमांड नोटीस पाठवावी लागते. म्हणजेच चेक बाउन्स झाला याची माहिती देऊन त्याचे पैसे आपल्याला मागावे लागतात. ती नोटीस त्याला पोहोचल्यानंतर तिथून पुढे 15 दिवस त्याने ते चेकचे पैसे आपल्याला परत देण्याची पण वाट पाहावी लागते आणि त्या 15 दिवसाची मुदत संपल्यानंतर सुद्धा त्याने आपले पैसे परत दिले नाहीत, तर मात्र तिथून पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध चेक बाउन्सची केस दाखल करता येते. जर आपण अशा पद्धतीने केस दाखल केली, आपण व्यवस्थित पुरावे मांडले, तर चेकच्या रकमेच्या दुप्पट रकमेइतकं दंड न्यायालय त्या व्यक्तीला करू शकतं. त्यामुळे चेक बाउन्सच्या केसेसमध्ये आपण 30-15-30 हा नियम नेहमी लक्षात ठेवा. 30 दिवसाच्या आत नोटीस पाठवणे, 15 दिवस वाट पाहणे आणि तिथून पुढच्या 1 महिन्यामध्ये म्हणण्याऐवजी आपण आपल्या सोयीसाठी 30 दिवसामध्ये केस दाखल करणे, हा 30-15-30 चा नियम चेक बाउन्सच्या संदर्भात नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. धन्यवाद.